नमस्कार मंडळी, आज आपण उकडीच्या मोदकांना कळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। तेही पारंपरिक पद्धत न वापरता साडेपिनचा वापर करून ह्या कळ्या आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। बऱ्याचदा पारंपरिक पद्धतीने कळ्या करणं सगळ्यांनाच जमत नाही, बोटं वळत नाही किंवा मग पारी बोटांना चिपकते, अशा अनेक समस्या येतात। त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर सगळ्यात आधी आपण एक उंडा घ्यायचा आहे उकडीचा आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। आपण पारी लाटून या ठिकाणी मोदक तयार करणार आहोत आणि सगळ्यात आधी पारंपरिक पद्धतीने मोदक कसं करायचं ते पाहणार आहोत। आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उकड कशी घ्यायची आणि सारण कसं करायचं हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकतात। तर सगळ्यात आधी ही पारी व्यवस्थित लाटून घ्यायची, काठांवर बारीक लाटायची, जेणेकरून मोदक बंद केल्यावरती मोदकाला वरचा जो शेंडा आहे तो खूप जाड होणार नाही। हे बघा, या पद्धतीने मी ही पारी लाटून घेतलेली आहे आणि या पारीचा आपण आता पारंपरिक पद्धतीने मोदक करणार आहोत। तर अगदी मध्यम आकाराची ही लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपण याला कळ्या करायला सुरुवात करणार आहोत। तो कळ्या करण्यासाठी थोडंसं पीठ किंवा तुपाचा हात करून घ्यायचा आहे। तर अंगठ्याजवळचं बोट वरती ठेवायचं आणि अंगठा आणि मधलं बोट खाली ठेवायचं। वरच्या बोटाने थोडीशी पारी खाली ढकलायची आणि नंतर तिची चिमटी घेत जायची। जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळ ह्या कळ्या करत जायच्या आहेत। तर ह्याच पद्धतीने सर्व पारीला आपण गोलाकार फिरवत फिरवत कळ्या करून घेणार आहोत। हे बघा, पारंपरिक पद्धतीने कळ्या करणं खूप अवघड नाही आहे, फक्त हा सरावाचा भाग आहे। तुम्ही जर याचा सराव केला तर कोणालाही ह्या कळ्या करणं अवघड नाही आहे। तर या पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने कळ्या करून घेतल्यावर त्यात सारण भरलेलं आहे आणि सगळ्या कळ्या एका साईडने वळवून घेतली आहे। एका साईडने व्यवस्थित वळवून घेतल्यावरती आपण हा मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने हा एकत्र करायचा आणि याला बंद करून घ्यायचं। बंद करताना जे सारण थोडं वरती आलेलं आहे ते परत मध्ये ढकलायचं आणि हा मोदक आपण बंद करून घ्यायचा आहे। हे बघा, उकडीचे मोदक करताना उकड घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण उकड जर व्यवस्थित झाली तरच त्याची पारी व्यवस्थित होईल आणि तरच त्याला कळ्या छान करता येतील। त्यासाठी उकड काढणं आणि पिठी तयार करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे। त्यासाठी उकड कशी घेतली आहे आणि पिठी कशाची बनवली आहे, कोणते तांदूळ वापरून बनवली आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकतात। हे बघा, आपण मोदक बंद करून घेतला आहे आणि बंद करताना ज्या पाऱ्यावरून दाबल्या जातात त्या अशा चमच्याने वेगळ्या करून घ्यायच्या, म्हणजे त्या खुललेल्या दिसतील आणि आपला मोदक अतिशय आकर्षक दिसेल। म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपला हा उकडीचा आकर्षक मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे। या ठिकाणी मी इंद्रायणी तांदळाची पिठी तयार करून त्याची उकड घेतलेली आहे आणि हे मोदक तयार करते आहे। तर आपला पारंपरिक पद्धतीने मोदक तयार झालेला आहे आणि आता आपण या ठिकाणी साडीपिन वापरून मोदक कसा करायचा ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी साडीपिन आणि एक औषधाचं झाकण आहे, थोडं मोठ्या साईजचं ते मी घेतलं आहे। तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही एखादी छोटी वाटी घेऊ शकतात आणि ही सगळ्यात मोठ्या साईजची जी साडीपिन असते ती मी या ठिकाणी वापरलेली आहे। सगळ्यात मोठ्या साईजची साडीपिन घ्या, म्हणजे कळ्या व्यवस्थित करता येतील। आता आपण एक उंडा घ्यायचा आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा। छान अशी मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची, खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, अशा स्वरूपाची ही पारी आपण लाटून घ्यायची आहे। आणि सगळ्यात आधी आता जे आपण औषधाचं झाकण घेतलं आहे ते मध्यभागी ठेवायचं, मधोमध ठेवायचं। खूप जास्त दाबू नका, नाही तर पारी फाटेल, फक्त त्याचा ठसा उमटला पाहिजे। त्यानंतर ह्या झाकणाचा जो ठसा उमटला आहे त्यावरती काठोकाठ अशी साडीपिन ठेवत जायची, थोड्या थोड्या अंतरावर ठेवायची, जेणेकरून ह्या कळ्या सुटसुटीत होतील। आणि अगदीच जास्त अंतरही घेऊ नका, नाहीतर कळ्या खूप लांब लांब तयार होतील। हे बघा, या पद्धतीने अगदी हळूवार ही साडीपिन यावरती प्रेस करायची, फक्त तिचा ठसा आपल्याला यावरती उमटवायचा आहे। खूप जास्त जोरात तिला दाबू नका, नाहीतर आपली पारी फाटू शकते। ही जी पद्धत आहे किंवा ट्रिक आहे, ज्यांना कळ्या करता येत नाही पण अगदी छान कळीदार उकडीचा मोदक तयार करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे। बऱ्याचदा ज्यांना कळ्या करता येतात अशांच्या खूप निगेटिव्ह कमेंट्स येतात, पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही, ज्यांना कळ्या करता येत नाही त्यांच्यासाठी आहे। ही पद्धत अगदी सोपी आहे, खूप जास्त टाईम न लागणारी आहे। बऱ्याचदा कमेंट्स येतात की एवढ्या वेळेमध्ये आमचे 3 ते 4 पारंपरिक पद्धतीने मोदक होतील। ही ट्रिक जास्त टाईम न लागणारी आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने जेवढ्या वेळेत आपण मोदक तयार करतो तेवढ्याच वेळेमध्ये हा मोदक तयार होणार आहे। आता या ठिकाणी सगळीकडनं साडीपिनने ठसा पाडून झालेला आहे। आता हातांना थोडंसं पीठ लावायचं आणि प्रत्येक साडीपिनचा ठसा असा दाबत जायचा आहे खालून वरपर्यंत चिमटीमध्ये। खालच्या साईडने एका हाताने पारी पकडायची आणि तिला खालून बोटाच्या साहाय्याने वरती उचकवायचं आणि दुसऱ्या हाताच्या
अंगठ्याने आणि अंगठ्याजवळच्या बोटाने याला चिमटी घेत जायची आणि खालून वरपर्यंत ही कळी पाडत जायची आहे। अशी हळूहळू गोलाकार फिरवायची आणि ज्या ठिकाणी आपल्या साडीपिनचा ठसा आहे तिथे अशी बारीक चिमटी घेत जायची आहे। हे बघा, अतिशय सुंदर आकर्षक अशा कळ्या आपल्याला या ठिकाणी करता येत आहेत। हे बघा, अशी खालून वरपर्यंत हिला दाबत जायचं आहे ठस्यावरती आणि ही कळी करत जायची आहे। साडीपिन वापरल्यामुळे सगळ्या कळ्या एकाच साईजच्या तयार होतील, एकाच अंतरावर तयार होतील, त्यामुळे हा उकडीचा कळीदार आकर्षक मोदक तयार व्हायला मदत होईल। तुम्हाला या ठिकाणी मी ही ट्रिक समजावून सांगते आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता, फास्ट न करता या ठिकाणी मी ही तुम्हाला दाखवत आहे। ही ट्रिक इतकी सोपी आहे की पहिल्यांदा जे कळीचे मोदक करत असतील त्यांनासुद्धा हे उकडीचे आकर्षक मोदक करता येतील, एवढी सोपी आणि वेळ न घेणारी ही पद्धत आहे। थोडासा सराव जर केला तर ह्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी फास्ट असे मोदक तयार करता येतील। तर यावर्षी ज्यांना कळ्या करता येत नाही ते सुद्धा गणपती बाप्पाला उकडीचे कळीदार मोदकांचा नैवेद्य करू शकतात। हे बघा, पारी मी उलटी केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात। जसे पारंपरिक पद्धतीत आपण कळ्या करून घेतो त्याच पद्धतीने ही पारी छान तयार झालेली आहे। नंतर आपण उलटे केल्यानंतर परत ह्या ज्या कळ्या आहेत सेट करून घ्यायच्या आहेत, दाबून घ्यायच्या आहेत, थोडासा पिठाचा हात लावायचा आहे। आता ही पारी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे। अगदी व्यवस्थित हिला सगळीकडनं सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या ज्या कळ्या आहेत मोदक करताना अजून आकर्षक दिसतील। आता यामध्ये भरपूर सारण घालायचं आहे। हे बघा, यामध्ये आपण आता सारण घालून घेतो आहे। सारण घालून झाल्यावरती सगळ्या कळ्या एका साईडने वळवून घ्यायच्या आहेत। एका साईडने वळवल्यामुळे मोदक बंद करायला आपल्याला खूप सोपं जातं आणि शिवाय मोदक पूर्ण झाल्यावरती सगळ्या कळ्या एका साईडने वळवलेल्या असल्यामुळे आकर्षकही दिसतो। हे बघा, एका साईडने सगळ्या कळ्या मी वळवल्या आहेत आणि आता असा हा मोदक पारंपरिक पद्धतीत जसा बंद करतो त्या पद्धतीने असा गोलाकार फिरवत बंद करत जायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण हा मोदक बंद करून घेतो आहे आणि वरती जो एक्स्ट्राचा पिठाचा गोळा आहे तो मोदक व्यवस्थित बंद करत जायचा आणि काढून घ्यायचा आहे। अगदी आकर्षक आपला हा कळीदार मोदक तयार झाला आहे, तोही साडीपिन वापरून आपण तयार केलेला आहे। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर जरूर करा। बघा, मस्त आपला आकर्षक असा कळीदार मोदक तयार झालेला आहे। तर मोदक बंद करताना ज्या कळ्या दाबल्या जातात तो चमचा वापरून अशा थोड्याशा अलगद वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। यामुळे मोदक अतिशय आकर्षक दिसतो आणि अगदी पारंपरिक पद्धतीने जशा कळ्या करतो तसाच मोदक तयार होतो। हे बघा, सगळीकडनं असं मोदक फिरवत चमच्याने ह्या कळ्या अलगद अशा वेगळ्या करायच्या, म्हणजे त्या खुललेल्या दिसतील आणि मोदक अतिशय आकर्षक दिसेल। आपला हा कळीदार साडीपिन वापरून तयार केलेला मोदक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षक हा असा मोदक तयार झालेला आहे। ह्याच पद्धतीने आपण आता दुसरा मोदक देखील तयार करून घेणार आहोत। हे बघा, एक मोदक आपला तयार झालेला आहे आणि आता दुसरी पारी देखील मी लाटून घेते आहे। तर दुसरी पारीचा पण मोदक आपण साडीपिन वापरूनच तयार करून घेणार आहोत। मध्यभागी असं झाकण ठेवायचं, गोलाकार मधोमध ठेवायचं, सगळीकडनं साडीपिनने याला अशा कळ्या करून घ्यायच्या आहे। अगदी अलगद प्रेस करायचं, खूप जोरात प्रेस करू नका। खूप जोरात जर प्रेस केलं तर आपली पारी फाटेल आणि मोदक तयार करता येणार नाही। आता हा मोदक थोडासा फास्ट फॉरवर्ड मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते आहे। व्हिडिओत जी पिठी मी वापरली आहे ती इंद्रायणी तांदूळ वापरून तयार केलेली आहे। तर इंद्रायणी तांदळाची पिठी करताना एक ट्रिक मी यावर्षी वापरलेली आहे। तर इंद्रायणी तांदूळाची पिठी करताना 1 किलो तांदूळातनं 100 ग्रॅम तांदूळ बाजूला काढायचा आणि त्या जागेवरती 100 ग्रॅम दुसरा कोणताही तांदूळ मिक्स करायचा। मी या ठिकाणी रेशनचा तांदूळ मिक्स करून 1 किलो तांदूळ स्वच्छ धुतले, त्यानंतर ते सुती कपड्यावरती 4 ते 5 तास फॅनखाली वाळवून घेतले। आता हे तांदूळ दळायला देण्याआधी गिरणीवरती मी दुसरे 1 किलो तांदूळ दिले होते, कारण की बऱ्याचदा गिरणीवर दुसरं पीठ जर दळलेलं असेल तर अशा वेळेस आपली पिठीचा कलर खराब होऊ शकतो। म्हणून मी घरात रेग्युलर वापरण्याचे तांदूळ आधी दळायला दिले। ते दळून झाल्यावरती उकडीच्या मोदकांची पिठी मी दळायला लावली, त्यामुळे अगदी सुंदर पांढरी शुभ्र अशी ही पिठी तयार झाली। पिठी घरी आणल्यावरती ही पिठी मी व्यवस्थित वस्त्रगाळ करून घेतली। वस्त्रगाळ म्हणजे एका कढईला मी बारीक ओढणी बांधली आणि ह्या ओढणीवरती थोडी थोडी पिठी घेऊन ती मी गाळून घेतली। याने काय होतं, अगदी पांढरी शुभ्र सरसरीत बारीक अशी पिठी आपल्याला मिळते आणि त्याचे मोदक अतिशय सुंदर होतात। पिठी करताना तिची उकड झाल्यावरती ही जी पारी आहे
थोडीफार वातड असली तरच याच्या छान अशा कळ्या करता येतात आणि अगदी छान आकर्षक मोदक तयार करता येतो। हे बघा, दुसरा मोदकही आपला पिठी कशी करायची ते सांगता सांगता तयार करून झालेला आहे। तर याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। या ठिकाणी आपले बरोबर 7 मोदक तयार झालेले आहेत। 7 मोदकांपैकी फक्त 2 मोदक मी पारंपरिक पद्धतीने तयार केलेत आणि बाकी सर्व मोदक मी साडेपिन वापरून तयार केलेले आहेत। तरी सगळे मोदक अगदी आकर्षक तयार झालेले आहेत। आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत। वाफवण्यासाठी कढईत पाणी गरम करत ठेवलं होतं मी, त्यावरती एक चाळण ठेवली, त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलं। त्यानंतर पाण्यामध्ये मोदक बुडवायचा आणि नंतर ह्या चाळांवर ठेवायचा आणि मस्त केशर लावून याला सजवून घ्यायचं आणि सगळे मोदक छान असे 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचे। आता हे मोदक वाफवून झाल्यात, अतिशय सुंदर दिसतात। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत नमस्कार। तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। बाय बाय।